गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर टोकाच्या कोरची तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ भागामध्ये टिपागड देवस्थान आणि पर्यटन स्थळ आहे. या पर्यटन स्थळावर महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्य प्रदेश असे 3 राज्यातील असंख्य पर्यटक आणि भाविक दरवर्षी मास पौर्णिमेच्या भरवल्या जाणाऱ्या यात्रेत येतात. यावेळी 10 ते 14 फेब्रुवारी असे 4 दिवस येथे यात्रा भरली होती. यात्रेची सुरुवात गड पुजारी जंतुराम कुरचाम यांच्या हस्ते पूजा करून झाली. कोरची तालुक्यापासून 53 किलोमीटरवर न्याहाकल गाव आहे. तेथून डोंगर पायथ्याशी टिपागड असून टेकडीवरील मंदिरात पोहोचण्यासाठी 2 किलोमीटर पायवाट रस्त्यातून वर चढावी लागते. दरम्यान पावसाळ्यात येथील पायवाट रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने दगड, माती, मुरुम, झाडे, झुडपे तयार होतात. स्थानिक 40 ग्रामसभेच्या ग्रामस्थांकडून येथील पायवाट रस्ता दुरुस्ती केला जातो. प्रशासनाचे या पर्यटन स्थळाकडे दुर्लक्ष आहे आणि विशेष बाब म्हणजे टिपागड परिसरात पूर्वी राजे गोविंदशाह मडावी तर आता मुरुम गावचे जमीनदार राजे भूपेंद्रसिंह मडावी यांचे वर्चस्व आहे. त्यामुळे असंख्य आदिवासी बांधव या टिपागडच्या यात्रेत सहभागी होतात. सध्या टिपागड डोंगराच्या निसर्गरम्य वातावरणात असून येथील 4ही बाजूच्या टेकडीवर मध्यस्थी बारमाही पाणी वाहणारा तलाव आहे. या तलावात पर्यटक बोटिंग करतात. SBN मराठी गडचिरोली सोबत राहुल अंबादे.